सन्माननीय सदस्य विक्रमजी पाचपुते। धन्यवाद अध्यक्ष महोदया। मला आज या ठिकाणी पुरवणी मागण्यांवरती बोलायची संधी मिळाली त्याबद्दल आपले विशेषतः आभार मानतो। मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणी क्रमांक 7 बाब क्रमांक 130 नुसार बोलण्यासाठी उभा आहे। मधल्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते खराब झाले, रस्त्यांची दुरावस्था झाली आणि ही रस्त्यांची दुरावस्था होत असताना अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामध्ये नुकतीच ज्या रस्त्यांची कामं झाली होती या सुद्धा रस्त्यांची दुरावस्था आम्हाला पाहायला मिळाली। तर माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की आता सध्या जे काही आपण दुरुस्तीसाठी जी काही तरतूद पाहतोय ती पुरेशी अशी दिसत नाहीये आणि एनडीआरएफच्या माध्यमातून म्हणा की काही मदत रस्त्यांसाठी होईल असं कुठेही दिसत नाहीये। त्यामुळे हे रस्ते तात्काळ दुरुस्त होणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 550 किलोमीटरची लेंथ ही मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही अपग्रेड करून स्टेट हायवेमध्ये कन्वर्ट केलेली आहे। तर अशा रस्त्यांना नव्याने दुरुस्ती होणं अतिशय गरजेचं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातील नगर तालुक्यातील जो आरणगाव वळकी देऊळगाव सिद्धी ते गुंडेगाव रस्ता आहे या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे। त्याचबरोबर काही प्रमुख मार्गही महत्त्वाचे असतात। मला कधी कधी खंत वाटते की सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातूनही कामं होत असताना आपण जे काही कन्सिडरेशन्स रस्त्याला पकडले जातात याच्यामध्ये कुठेतरी अपग्रेडेशन्स होणं गरजेचं आहे। मी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस डिपार्टमेंटकडनं माहिती मागवली होती, माहिती मागवत असताना एक गोष्ट प्रखरपणे लक्षात आली की रस्ते हे ग्रामीण भागातले डिझाईन होत असताना जसं ग्रामविकास खातं 10 टनासाठी डिझाईन करतं त्या धर्तीवरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामीण भागातले रस्ते हे 30-40 टनाच्या आसपास कॅपॅसिटी जाईल असे धरले जातात। पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार शेतीला प्रोत्साहन देत आहे म्हणजे एक परिस्थिती जर पाहिली तर भारत हा कृषीप्रधान देश मानला जात होता आणि या देशाचा शेतकरी हा एक कुठेतरी आपल्या अर्थव्यवस्थेचा मणका होता। पण आज परिस्थिती पाहिली तर या जो मणका कणा जो अर्थव्यवस्थेचा होता हा कुठेतरी मोडलेला आहे। ह्या शेतकऱ्याला आपल्याला धीर द्यावा लागतो आणि हे सरकार शेतकऱ्याला धीर देत असताना वेगवेगळ्या योजना येत आहेत। त्यामुळे शेतीकडे वळण्याचं प्रमाण वाढत चाललंय। आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती शेततलाव व्हायला लागलेले आहेत आणि हे होत असताना हे सगळं करण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते जे एक्सकव्हेटर्स असतील त्या सगळा जो काही मुरुम माती वाहण्यासाठी जी काही यंत्रणा असतील जे हायवाज वापरले जातात ह्या मोकळ्या हायवाचं वजन 17 टन असतं आणि जर याच्यामध्ये माल भरला तर कमीत कमी 40-50 टनाच्या वरती त्या वाहनाची कॅपॅसिटी होते आणि अशी वाहनं जर रस्त्यावर चालायला लागले तर रस्ते जर 30 आणि 40 टनाच्या हिशोबाने डिझाईन असतील तर हे रस्ते कितीही चांगलं त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं कितीही चांगलं त्या लोकप्रतिनिधी लक्ष घालून काम करून घेतलं तरी सुद्धा ते उत्तम राहणार नाहीत। त्यामुळे माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की कुठेतरी हे अपग्रेडेशनची सिस्टीम झाली पाहिजे। जसं आता यांत्रिकीकरण वाढत चाललेलं आहे त्याच पद्धतीने जे कन्सिडरेशन्स आपण रस्त्यासाठी धरतोय हे सुद्धा बदलणं अतिशय गरजेचं आहे। नियम बदलणं गरजेचं आहे। म्हणजे पुलांची जर कॅपॅसिटी पाहिली म्हणजे आज आम्हाला नवल एकाच गोष्टीचं वाटतं की माझ्या मतदारसंघाच्या बॉर्डरवरती दौंड तालुक्यामध्ये एक इंग्रजकालीन पूल होता आणि ह्या पुलाचे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिकडनं जी इंग्रजी कंपनी होती की इंग्लिश कंपनी होती ज्यांनी जो पूल बांधला होता याचं पत्र आपल्या सरकारला मिळालं होतं की हा पूल तुम्ही आता दुरुस्त करून घ्या, आमचा डीएलपी पिरियड संपलेला आहे। जर ह्या कंपन्या 100 वर्ष डीएलपी पिरियड ह्या पूर्ण करत होत्या किंवा डीएलपी पिरियड पर्यंत आपलं लक्ष घालत होत्या तर आज आपले रस्ते आपले पूल हे त्या काळापर्यंत का होत नाही तर याचं मूळ कारण म्हणजे कुठेतरी कॉस्ट कटिंग केली जाते। डिझाईनमध्ये खूप त्या ठिकाणी तरतुदी राहून जातात तर ह्या डिझाईन मधल्या तरतुदी अतिशय लक्षपूर्वक घालणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये हंगेवाडी म्हणून गाव आणि तिथे संगमवाडी त्या हंगेवाडी गावातला एक भाग आहे तर हे संगमवाडीपासनं पलीकडे पुणे जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी सगळ्यात फास्ट होते। तर ह्या नदीवरती घोड नदीवरती एक मोठा पूल होणं गरजेचं आहे पण तिथे नदीचं पात्र खोल आहे त्यामुळे पुलाला खूप मोठा निधी लागतो। मी 2दा मागणी केली होती आणि आमच्या भागाचे जे माझे वडील आहेत त्यांनी अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व केलं असे आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब यांनीही वेळोवेळी मागणी केली होती। माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती असणार आहे की असे रस्ते आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे
की ज्या रस्त्यांमुळे कुठेतरी कनेक्टिव्हिटी फास्ट होईल आणि कनेक्टिव्हिटी फास्ट होत असताना याची वर्दळ वाढू शकेल अशा रस्त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. जसं आपण मधल्या काळामध्ये एडीबी हॅममध्ये अनेक रस्त्यांना निधी दिला, माझ्याही मतदारसंघामध्ये ती कामं चालू आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच शहरीकरणाला होतोय. आज माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आहे. या नगरपालिकेतनं एक कॉन्क्रीट रोड पास होत होता आणि तो झाल्यानंतर जो काही ह्या शहरीकरणामध्ये वाढ झालेली आहे ही खूप लक्षणीय आहे आणि ही महत्वाची आहे. तेव्हा अशा प्रकारचे रस्ते होणंही तेवढंच गरजेचं आहे. माझी आत्ताची जी परिस्थिती मी ज्यावेळेस तुम्हाला नमूद केलं की अलीकडच्या काळामध्ये आमचा जो काही भाग आहे हा बागायत शेती आहे आणि बागायत शेती असल्यामुळे असं कधी वाटलं नव्हतं की आम्हाला पूर्वी भीती ही रानडुकरांची असायची, पण अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची भीती ही वाढायला लागलेली आहे. या सभागृहाने सुद्धा काल एक बिबट्या पाहिलेला आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्या बिबट्याचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे. याच्यासाठी वन खात्याच्या मार्फत काही उपाययोजना होणं गरजेचं आहे. वनमंत्र्यांनी संवेदनशीलपणे सांगितलं की आम्ही काही बकऱ्या सोडणार आहोत, शेळ्या सोडणार आहोत, त्याच्यामुळे नक्कीच हे बिबटे आपल्या हॅबिटॅटमध्ये जातील, पण याच्यात कुठेतरी लक्ष घालणं गरजेचं आहे. म्हणजे 1972 वाईल्ड लाईफ ऍक्ट हा जो होता याच्यामध्ये शेड्यूल 1 मध्ये हा बिबट्या लेपर्ड हा प्राणी जातो, तर याला कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. 2018च्या जनगणनेनुसार लेपर्डची जी संख्या होती ही साधारण 14,000च्या आसपास या देशामध्ये होती. आता ही संख्या नक्की वाढलेली आहे. त्याचं सेन्ससही लवकर होणं गरजेचं आहे. हे सेन्सस झालं तर ही वाढलेल्या संख्येमुळे आपण याला शेड्यूल 1 मधनं 2 मध्ये 4 मध्ये किंवा किंबहुना खालीही घेऊन येऊ शकतो. त्यामुळे अशा दृष्टिकोनातनं सरकारकडनं पत्रव्यवहार होणं गरजेचं आहे. अनेकदा आम्ही पाहतो की राज्य सरकारच्या वतीने हे सांगितलं जातं की आमच्या अखत्यारीत येत नाही, हे केंद्र सरकारकडे विषय जातो आणि त्यातले त्यात वन खात्याचा आम्ही खूप जवळचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मालडोक सारखा एक पक्षी आमच्याकडे विकासाला अनेक वर्ष आळा घालून ठेवला होता. त्या मालडोकचं अभयारण्य नव्हतं, मालडोकचा वावरही नव्हता. त्याचा वावर नसताना सुद्धा ते सगळं आमचं आरक्षण काढायला आम्हाला खूप काळ गेला होता. त्यामुळे माझी आपणामार्फत वन खात्याला सरकारला एक विनंती आहे की आपण जसं मालडोकचं सगळं एरिया हा रिझर्वेशन मधनं बाजूला काढला होता, तसं आपण लेपर्डसाठी बिबट्यासाठी काही करू शकतो का याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते होईपर्यंत माझी आपल्यामार्फत एकच मिनिटं घेतो, माझी आपल्यामार्फत सरकारला एक विनंती आहे की हा जो आता बागायत पट्टा आहे, आमच्याकडे आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून अनेक शेतीपंप बसतातच, पण जे काही शेतीचे कनेक्शन्स आहेत अशांना आपण जर दिवसा वीज द्यायला सुरुवात केली, भले दिवसा 100% देता येत नसेल तर काही भाग दिवसा, काही तास दिवसा आणि काही तास हे रात्री जर वीज दिली तर नक्कीच शेतीची कामं ही दिवसा करता येतील. आणि बिबट्यांचे जे हल्ले वाढलेले आहेत ज्याच्यामुळे हा प्रशासनावरती आणि सरकारवरती जो काही ताण वाढतोय हा सुद्धा काही प्रमाणामध्ये नक्की कमी होऊ शकतो. याच्यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती करतो. मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.